येड्याचा माझा. आणि म्हातारी उलटी म्हणती कॉलेजला असताना चांगला दिसायचा म्हणून नादी लागले, त्याची फळं भोगीत. म्हातारा म्हणला शहाणपण करू नको, मी काय तुझ्या माग लागलो नव्हतो, तूच नवरी संघ कलवरी होऊन आली, माया का पाहून हसली, तेव्हापासून माझी अशी अवस्था झाली. समाधान गेलं. बोला तुमचं काय मत आहे? आता एकच वाक्य सांगतो, आनंद आहे समाधान कचकच आली का समाधान गेलं, आणि कचकच गेली. बोला बोला. समाधान आजपासून फक्त घरात भांडणं कमी करा, लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. दुसरी गोष्ट आनंद गेला. सरपंच ध्यानात ठेवा, ते सरपंच सभापती सगळे या गावचे. ग्रामपंचायती शेजारी सरपंचांना 4 महिन्यात 3 खोल्या काढाव्या लागतील, अशा सरळ हॉलमध्ये लोकांसाठी. 1 खोली प्रत्येक गावच्या सरपंचाला. मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी 1 काढावं लागेल. गावात येडेवाणी करायला लागला का त्या खोलीत नेऊन घालायचं. पुढे मग हॅलो 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 हॅलो. खरं आहे का खोटं आहे? हातापा निम कीर्तन झालं नाही, 7-8 जण बाजूला जाऊन बोलून आली. हे खोले तर अशी विचित्र असतात. बाबाला वर नादी लावतात, 2 धोत्रात मोबाईल ठेवतात. बाबावर रामायण सांगतो ना, खाली बुंग बुंग ऐकतोय का? आपल्याला वाटतंय धार्मिक आहे. काय ते धार्मिक? अजून 5 वर्ष लागणार नाही, 2-4 महिन्यात ही गंमत करावं लागेल. खरं का खोटं बोला? आता जर डॉक्टरांना नाही तर दीपक थोरातांनी आणि यातले निमे जर चेक केले ना, 20 येडे निघतील याच्यात. त्या खांबापाशी येडे लगेच लगेच सापडा उचला, ते जाऊ द्या खोली नाही. ए येडे. आणि कशी आहे माहिती का ते? कशी येडे निघतील माहिती का? एनो 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 एनो. खरं आहे का खोटे बोला? दुसरी खोली, ही पहिली खोली झाली. या खोलीत कोण कोण आहे? सगळे हॅलो हाके हॅलो. त्या खोलीत दुसरी 1 खोली काढावं लागेल. त्या खोलीत 1 इंजेक्शन आणायचं मशीनला जोडून, आणि त्या मशीनमध्ये आनंदाचं इंजेक्शन भरायचं. लोकांना आनंदच राहिला नाही, आनंद नाही. मग सकाळी म्हातारा चहा झाला का टुचून आणायचा. मग दिवसभर मग म्हातारी टुचून आणायची. दोघांचं इंजेक्शन उतारलं का? खरं का खोटे बोला? आनंद राहिला नाही. हो, आनंद राहिला नाही. दुसरी खोली. आणि तिसऱ्या खोलीत 1 मशीन ठेवायचं, आणि सकाळी माणूस घालायचा, आणि 10 मिनिटं आत ठेवायचा, आणि तो हसून आणायचा. हसूच राहिलं नाही जगा. आता माझ्यासमोर बसलेली माणसं कबूल व्हा, 6 महिन्यातून आज हसलेत तुम्ही. हसत नाही लोक, दरिद्री लोक झाली, दरिद्री. पा एक तरी आनंदी आहे का माया पुढे बसलेत? पा जसं काही मला कावळा शिवायचा म्हणजे मोकळे झाले. आनंदच राहिला नाही मला लोक. आणि याचं कारण आहे, भजन कमी झालं का आनंद कमी झालाच. पहिली गोष्ट समाधान गेलं. कचकच गेली आली का समाधान गेलं, आणि कचकच आली का समाधान गेलं, आणि कचकच गेली का समाधान आलं. आणि दुसरी गोष्ट आनंद गेला. पाया पडतो तुमच्या या माणसानं जीवनात आनंद कमावला. नाही आनंद राहायचं किती तर कष्ट करा ना. काय बापात पेले का फुगा? 48% दूर तर मेडिकलला ॲडमिशन मागवतोय. म्हणजे तुझ्या बापाला तरी भेज आहे का? 58% मेडिकलला. एक बाप भेटला मला, त्याला 58% म्हणला आपलं पोरगं मेडिकलला घालायचं आहे. मी म्हणलं ते आर्टला घालून दे, कशाला येड्यावणी करतो? ते 58वाला घेऊन करायचं का? कॉलेज बिघडल. हे तर येडच आहे तुम्हाला. पण माझी तीव्र इच्छा आहे. कोठ्यातून घातलं त्यानं. 32 लाख रुपयाला डॉक्टर घातलं. ते 32 लाख रुपये भरले. कशाला घातलं? मेडिकलला. त्याला मार्क किती होते? 58. त्यानं किती मोठं हॉस्पिटल टाकलं.
जिवंत माणूस त्या दवाखान्यातून येईन का? आज काय झालंय महाराज, माना नाही तर नका मानू, तुमचं काही म्हणणं असेल, अजून विद्वान माणसांना समाजामध्ये किमती आहेत. कुणी काही जरी बरळत असलं तर त्याला किंमत नाही. विद्वान वकिलाला, विद्वान डॉक्टरला गिराईक आहेच. क्वालिटी आहे, जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. तुमची क्वालिटी ढासळली, तुम्हाला कोण गिराईक? आज बसलेल्या सगळ्या माणसांनी आनंद गमावून टाकला. आज कुणाला घरात आनंद राहिला नाही, कुणाला समाधान राहिलं नाही. आणि समाधान जर या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या आहे बोला. मी म्हणतो काहीच कमवू नको, समाधान कमवा. तरुण पोरं समाधान कमवा, गारीगार विका, कुल्फी विका, पाव विका, कष्ट करा, रात्रंदिवस कष्ट करा, पैसा मिळेलो, पैसा मिळेलो, पाव विका ना, गारीगार विका ना, कुल्फी विका ना. अरे कटेवरचा बाप तुम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही. पण तुम्ही कामच करायचं नाही म्हणलं कसं जमेल? कसं कपास शिवंतुरीवर संसार होतो का? हां, कपास शिवंतुरीवर संसार होतो का? शेतीवर कुणी श्रीमंत होतो का? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, रुपये मिळाला नाही. हसण्यावरही नेऊ नका, या बोलायच्या गोष्टीत. आज आपल्या पोरांना सवय लागल्यात महाराज, फुकाट खाऊन बोंबलत हिंडायचं, त्याचे हे परिणाम आहेत. कामच करायचं नाही, मार्क पाडायचं नाही, पोलीसमध्ये जायला व्यायाम करायचा नाही, तब्येत कमवायची नाही. एखाद्या पोरीचा फोटो इंस्टाग्रामला ठेवायचा, तिच्या भावानं हाणला म्हणजे टेन्शन घ्यायचं, लगेच 90 हाणायची. 90 हाणली, पैसे कमी पडले का वापस शिकायची. धंदाच झालाय. आणि पैसे कमी पडले का बापाची इकायची. बापाची इकली का भिकारी व्हायचं. 10-5 नालायकांनी त्याला डोक्यावर घ्यायचं, तूच खरा आहे, तूच खरा आहे. आखी इकायची, फाशी घ्यायची, मारायचं. 5 मोकळे. आणि जवळ पाजितोय तेव्हा नाही लोकांनी म्हणायचं देव माणूस प्या. लोक वापरून घेणार तुम्हाला. लोकांना काय घेणं आहे तुमचं? लोकांना काय घेणं आहे? या समाजाला तुमचं काहीच घेणं नाही. तुमच्या अंगात जेवढी ताकद असेल तेवढी चांगलं वागायला वापरा. काय लोकांना तुमचं घेणं आहे? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. तुम्हाला एक वाक्य ऐकायचं ना, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. हा माणूस जर नालायकांमध्ये बसला असता तर आज ही स्थिती असती का? मला सांगा. तुम्ही बोला ना, बोला तुम्ही. हा पोरगा शेतमजुरी करणारा, काळ्या आईची सेवा करणारा मुलगा, काळ्या आईच्या सेवा करणारा मुलगा, फाटक्या लुगड्यातल्या आईच्या फुटी जन्माला आलेला मुलगा, गरीब घराण्यातला मुलगा एवढा मोठा होतो. हा जर गावात राहिला असता आणि नालायकात बसला असता, लईत लई एकदा ग्रामपंचायत सदस्य झाला असता. किती वेळा? एकदा. पण ती बापाची इकून झाला असता. कष्ट वाया जातात, कष्ट वाया जातात. आज तुम्ही अभ्यास करा. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे, हे कधीच वाक्य याच्यातले खोटे नाही. अजून कष्टच करा ना तुम्ही. परत तेच वाक्य आहे का? समाधान मिळवा, मिळवा ना समाधान. आणि तुम्हाला मिळेल हो, पण तुम्ही कसंही वागायला लागले तर कसं समाधान मिळेल? आज आमच्या माझ्या तुमच्या घरातून आनंद निघून गेला. गमावला रे आनंद, तुम्ही गमावला. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून भिकारी झालेत, आनंद गेला. 10% लोक शेअर मार्केटमध्ये भिकारी झाले. इथं 4 जण शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले माझ्या समोर बसले. नावा सगट उभे करीन, नावा सगट. तुमच्या बापानं पाहिलं होतं का नालायक हो, 2 रुपयाला 36 रुपये. खरं आहे का खोटं आहे बोला? जमिनी जातीन. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याच्याने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो तुम्हाला कमी बुद्धीचे माणसं गावकारभारी होतील, झाले हो. आणि मी बोंबलत होतो पुरी पळून जातील, गेल्या.
आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आखी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. खरं आहे का खोटं आहे बोला. आणि आता सांगून टाकतो तुम्हाला या बालिकेच्या. आता ह्या मुलीच्या वाढदिवसाला इंद्रिकेचं कीर्तन ठेवलंय म्हणलं तिला 100 वर्ष ब्यावं नाही. आणि आताही पोरीच्या वाढदिवसाला सांगून टाकतो मोबाईल बंद करे. 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. बंद कर दे मोबाईल. 1, 5 वर्षाने जमीन राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे. संपली जमीन. तुमच्या गावात एकाही माणसाला वायलं नाही गेलो 30 एकर जमीन नाही. जमीनच कुठे. घर एकत्र राहत नाहीत. कौलाच्या घरात कोणी राहत नाही. स्लॅब. कौलाच्या घरात राहणाऱ्या नवरदेवाला लोक मुलगी सुद्धा देत नाहीत. काही लोकांना पोराचं लगीन करायचं म्हणून स्लॅब टाकायची पाळी आली. इथं 6 जणांनी टाकला स्लॅब आणि लगीन मोडलं. स्लॅबही वाळला. आणि कौलाच्या घरात पोरगीची बाप द्यायला तयार आहे. त्याचं काही नाही. ही नको बाई माझ्या गुड्डीला बांगला पाहिजे. बांगला तू कशाला आलती ग. ए कशाला आलती तू. तुला आठवतं का. तू नवरी झाली तर बैलगाडीत आलती. बैल बसला घाटात 2 याला. सगळे घर वाहिले निघाला. सगळ्या लोकांना स्लॅबचं घर लागतंय. सायकल कोणी वापरत नाही. मोटरसायकल कोणी वापरत नाही. 4 चाकी. बंगला गाडी एवढीच जागवीन आपल्याला जमीन नाही. खरंय का खोटंय बोला. 5 वर्षांनी डोंगर राहणार नाही. डोंगर संपले. कवाय जा खट 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 खुट 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 खट 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 खट. आमुषा नाही पौर्णिमा नाही. खड 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 खुट 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 खुट. लगेच तो एक खेकडा. खरंय का खोटंय बोला. जमीन नाही. डोंगर नाही. बायको तर कधीच नाही. तो विषय सोडा. नोकरी नाही. नोकरी अशी जर जिद्दी असली रात्रंदिवस कष्ट करणारे असले तरच. नाही तर नोकरी नाही. नोकरी काय 20 लाख भरा 3,000 पगार घ्या. काय नोकरी करा. अशी 6 जण इथे नोकरी करणारी. पगारात भागत आहे तुमच्या. ऐ करता कशाला. इथं 11ला बाई कामाला येते. 5ला जाते. 5 वर्ष झाली बाटलीतलं पाणी पिती 4चं. असं जगलं पाहिजे. शिवाय गाडी आणायला जाती दारात. बाई ये थांब उभा राय येते. हो 5 वाजले बंद. 2च खुर्पी आणायची. उद्या पाहू. मालक म्हणला हात उचलाय. बाई तू पाणी तू. हो आत्ता शिकता 4 द्यावा लागतोय. अजून 2 वर्षानं शेतकऱ्याला मजुरावाला वावरात कपाशीच्या वावरात गॅसची टाकी न्यायची आणि गरम भजे काढू द्यायचे. बाई बटाट्याचे 2 घे. कांद्याचे 2 घे. पण तेवढा 1.5 किलो कापूशीच. शेतकऱ्याच्या घरात काम करायला कोणी राहिलं नाही. बाप झाला कार्यकर्ता. पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता. आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. अख्या वावरात गावात. आणि बाप नुसता बांधावर. काय गवत आहे. मग येळा घे का कवर लग्न मोडीतो लोकांच्या गावात. त्याचं बिनमिशीचं शिंगरू. शेतीला नियोजन नाही. या गवताला उपाय काय. बाप विचारतो त्याला. ती पोरग म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. महिला संघटन कौशल्य भाषण करते. संपलं. धंदा राहणार नाही. 10 वर्षापूर्वी समृद्धीच्या अगोदर तुमच्या गावात यायला काही ठिकाणी लोक घाबरत होती. आता तुमच्याकडे समृद्धी सोडून यायला 3 किलोमीटरमध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपऱ्या आहेत. मी थांबून राहतो. मोजून या. म्हणजे 5 वर्षाने धंदा राहणार नाही. 5 वर्षाने एकच माणूस